नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची गोष्ट शिकणार आहोत की आपल्याला दिलेली संख्या मूळ आहे का नाही हे आपल्याला लगेच सांगायचे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण काय करत असतो, 1 ते 100 मधल्या मूळ संख्या पाठ करतो, पण त्याच्या पुढल्या ज्या संख्या आहेत त्या मूळ कोणती, संयुक्त कोणती हे आपल्याला सांगता येतं का? नाही. मग विद्यार्थी मित्रांनो तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचंय. एकदम सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा आता पहिल्यांदा काय विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहित पाहिजे कोणती गोष्ट पाहिजे बघा, 1 ते 100 मधल्या मूळ संख्या माहित पाहिजे. ते आपण लिहून घेऊ, आपल्याला लागणार आहेत ते बघा. चला 1 2 3 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 अशा आपल्या 25 मूळ संख्या. मग विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या तर सगळ्यांना माहिती आहेत ना. मूळ संख्या शिकवायचा हा टॉपिक नाही, मूळ संख्या ओळखायचा टॉपिक आहे. मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला स्वतः आणि एकनच भाग गेला पाहिजे, बाकी तिसऱ्या कोणत्याच संख्येने भाग गेला नाही पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या या पद्धतीमध्ये काय बघा, संख्या उचलायची किती आहे? 67. 67 संख्या आहे ना. मग आता 67च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या बघायची, परफेक्ट स्क्वेअर बघायचं. कोण असणार? 67च्या आधी असते बघा 64. कोण असते? 64. 64 कितीचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो? 64 आहे 8चा वर्ग, बरोबर आहे का? मग आता ह्या 8 सोबत काय करायचं बघा, 8 आले ना आपला. आता 8च्या आधीच्या मूळ संख्या बघायच्या. 8च्या आधीची कोण आहे? 7 5 3 2. ह्या लिहून घ्यायच्या बघा, 2 3 5 7. आता ह्या छोट्या संख्येसाठी करीत पाहायची गरज नाही. ह्या मोठ्या संख्या कशा ओळखणार? ह्या अशाच ओळखणार आपण, बरोबर का? चला बघ, आता यांनी भाग द्यायचा. जर यांनी एका पण संख्येने याला भाग गेला तर ती मूळ नाही म्हणायचं. आणि मूळ असायला काय पाहिजे? कुणीच भाग गेला नाही पाहिजे. काय? कुणीच निशेष भाग गेला नाही पाहिजे. चला बघा आता 2. आता 2 न 67 ला निशेष भाग जाईल का? बघा 2 ची कसोटी काय म्हणते, संख्या जर सम असेल तर निशेष भाग जातो, संख्या विषम आहे तर 2 ने भाग जाणार नाही. ठीक आहे, चला 3 ची कसोटी लावा. 3 ची कसोटी काय म्हणते, संख्येतील अंकांची बेरीज 3 च्या पाड्यात आली पाहिजे. 6 7 13. 13 3 च्या पाड्यात येत का? येत नाही. 3 पण भाग जात नाही. 5 ला शेवटी 0 किंवा 5 लागते, नाही, जाणार नाही. 7 बघा, 7 9 63, 7 10 70. 67 7 च्या पाड्यात येत नाही, 7 पण भाग जात नाही. कुणीच भाग गेला नाही. आपल्याला मूळ संख्येला तेच पाहिजे असते, कुणीच भाग जायची गरज नसते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कुणीच भाग गेला नाही, 67 ही मूळ संख्या झाली. म्हणजे 67 काय आपली मूळ संख्या. हे सोपं होतं, सगळ्याला माहिती 67 मूळ असते. आता आपण तीन अंकी बघू. 3 अंकीमध्ये आता 117 बघा. आता पहिली स्टेप काय, 117च्या आधीचा वर्ग काय असतो? पूर्ण 100. काय असतो? 100. इथे 100 लिहा. चला 100 कुणाचा वर्ग आहे? 10चा. विद्यार्थी मित्रांनो 10च्या आधीच्या मूळ संख्या लिहा. त्याच आहे 2 3 5 7, बरोबर का? चला 2 याला भाग जाईल का? विषम संख्या जाणार नाही. 3 बघा, 2 आणि 7 9. 3 च्या पड्यात 9 येतात का? येतात. 117 ला 3 ने भाग जातोय. विद्यार्थी मित्रांनो भाग गेला म्हणजे आपली मूळ संख्या ती नाही. मूळ संख्येला भाग जाऊन जमत नाही. विद्यार्थी मित्रांनो 117 मूळ आहे का? नाही, 117 मूळ नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो 117 ही 13च्या पाड्यामध्ये येते. 13 9 17 म्हणजे 13 9 117. तिचा भाग जाते म्हणजे ती मूळ नाही. आता 109 च बघू आपण. चला 109 तीच प्रोसेस, त्याच्या आधीचा परफेक्ट स्क्वेअर बघायचा. काय असणार? इथं पण 100च असणार. 100 कुणाचा वर्ग आहे? 10चा. चला मग त्याच लिहू आपण संख्या 10च्या आधीच्या लिहायच्या. 2 3 5 7. कुणाच्या लिहायच्या? 10च्या आधीच्या. 2 ने 109 ला जाईल का भाग मित्रांनो? नाही, विषम संख्या जाणार नाही. 3 बघा, 9 ने 10. 3 च्या पुढे 10 का? नाही. 3 पण जाणार नाही. 5 नंतर नाहीच जाणार. 7 ना आपण चेक करू. 7 1 7 उरले 3 39. 7 च्या पुढे 39 असतात का? नसते. 7 ने पण भाग जाणार नाही. कुणीच भाग गेला नाही म्हणजे ती मूळ असते. मूळला आपल्याला कुणीच भाग गेला नाही पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो 109 ही मूळ संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्याख्या मूळची ती काय असते? त्याला एक आणि स्वतः त्या संख्येने भाग गेला पाहिजे. इतर कोणत्याच संख्येने भाग गेला नाही पाहिजे. तसं पाहिजे, तुम्ही कन्फ्युज करून घेता. मूळ संख्येला एक आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो, बाकी इतर दुसऱ्या कोणत्याच संख्येने जमत नाही. पुन्हा आता बघा 43. आता 43 सगळ्याला माहितीये इथं मूळ संख्या आहे, तरी आपण चेक करू ना आपल्या पद्धतीने. 43 च्या आधीचा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो? 36. कुणाचा आहे? 6चा. 6च्या आधीच्या मूळ संख्या लिहा. 2 3 आणि 5 लिहा. 7 लिहिताल का आपण आता? नाही, 7 6च्या पुढे. चला 2 न जाईल का भाग? विषम संख्या नाही. 3 न बघा, 4 आणि 3 7. 3 च्या पुढे 7 येत नाही, जात नाही. 5 नंतर जाणारच नाही. कुणीच भाग गेला नाही म्हणजे ही मूळ आहे. 43 मूळ आहे. बघा 43 मूळ आहे म्हणजे आपली ट्रिक वर्क करीत आहे, काम करीत आहे. चला मग आता 487. आता मजा येणार. बघा आता 487 च्या आधीचा वर्ग किती? विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपल्याला 1 ते 50 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला कॅल्क्युलेशन स्पीड, आपलं गणित सुधारणार नाही. बघा 487 च्या आधीचा वर्ग असतो 484. कुणाचा असतो? 22 चा. किती? 484. कुणाचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो? 22 चा वर्ग आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आता 22 च्या आधीचे सर्व मूळ संख्या कुठे? 19 पासून वरल्या घ्यायच्या.
2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13, 17 आणि कोण शेवटी 19. या सर्वांनी भाग घालून बघायचं. पर्याय नाही, हीच मेथड आहे. 2 न तर जाणार नाही, दिसतच कळते. 4 आणि 8 12, 12 आणि 7 किती विद्यार्थी मित्रांनो? 19. 3च्या पड्यात 19 येतात का? येत नाहीत. 3 न पण जाणार नाही. 5 न तर विषयच नाही. 7 न बघा, 7 सकून 42, 7 7 49, 42 म्हणजे उरले 6. 7च्या पड्यात 67 येतात का? येत नाही. 7 न भाग जात नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करा. 11च्या पड्यात येतात बघा, 11 चोक 44, उरले 4, 47 झाले. 47 11च्या पड्यात येत नाहीत. 11ने पण भाग जाणार नाही. 13 बघा, 13 1 13 13 2 26, 13 39, 39 म्हणल्यावर उरले किती विद्यार्थी? 9. 97 13च्या पड्यात येतात का? नाही येत. म्हणजे 13ने पण भाग जाणार नाही. आता 17 देऊ. 17 1 17, 17 2 34, उरले 14. 17च्या पड्यात 147 येतात का? येत नाही. 17 9 53चे, 147 पण येत नाहीत. 17ने पण भाग जाणार नाही. आता 19 न बघा, 19 1 19, 19 2 38, उरले 10. 19च्या पड्यात 1 येतात का? येत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, 19ने पण भाग गेला नाही. तुम्हाला माझी स्पीड जास्त वाटली असेल, पण पर्याय नाही, तसंच करावं लागतं. बरोबर का? मग बघा, कुणीच भाग गेला नाही म्हणजे 487 प्राईम नंबर आहे. 487 प्राईम नंबर आहे. बघा, इतकं फास्ट आपलं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. भागाकार असेल, पुन्हा आपल्या कसोट्या असतील. बरोबर. पुढलं बघा, 91. आता 91 सगळ्यांना माहिती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. 91 का नाही संयुक्त संख्या, 13 आणि 7 न भाग जाते. 13 7 91. तरी आपण चेक करूया. 91च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या किती विद्यार्थी मित्रांनो? 81. कुणाचा वर्ग आहे? 9चा. 9च्या आधीच्या मूळ संख्येला 2 3 5 आणि 7. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 न भाग जाणार नाही, विषम संख्या. 3 न 9 1 10, 3च्या पुढे 10 नाहीत. 5 न तर विषयच नाही. 7 न बघूया. 7 1 7, उरले 2. 7 त्रिक 21, 7 ने निशेष भाग गेलाय. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भाग गेला नाही पाहिजे इतर संख्येनं. तिथं भाग गेलाय, मग आपलं ही संख्या मूळ आहे का? नाही. 91 ही मूळ संख्या नाही, कारण 23 सत्ती 91, त्याला भाग जातो. चला आता पुढली किती? 727. 727 बघितलं की वाटतं किंवा ही मूळ संख्या नसेल, पण बघू आपण काय. आता विद्यार्थी मित्रांनो, 727च्या आधीचा पूर्ण वर्ग कोणता बघा. आता विद्यार्थी मित्र, 25चा वर्ग 625, 26चा वर्ग 676, 27चा वर्ग 729. मग विद्यार्थी मित्रांनो, 727 कमी आहे 27च्या वर्गापेक्षा, मग आपल्याला 676 घ्यावं लागेल. कुणाचा वर्ग आहे? 26चा वर्ग आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला आता 26च्या आजच्या सर्व संख्या घ्याव्या लागतील. किती घ्यावं बघा? 2 3 5 7 11 13 17, 19 आणि 23 यांनी आपल्याला चेक करावं लागेल. पर्याय नाही, तेच मेथड आहे. चला मग 2 न जाईल का नाही? विषम संख्या. 3 न बघा, 7 आणि 2 9, 9 7 16, 16 3च्या पुढे येत नाहीत. 5 न जाणार नाही. 7 न बघा, 7 1 7, पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 2 ला भाग जाते नाही, शून्याचा भाग दे, 27 झाले. 7च्या पुढे 27 आहेत का? नाही. 7 ने पण भाग जाणार नाही. 11 बघा, 7 आणि 7 14, 14तून 2 गेले, 12 उरले. आपल्याला 12 वजा जमत नाही, 11चे कसोटे. हे कसोटे आहेत, म्हणजे 11ने पण भाग जाणार नाही. 13 न बघूया आता बघा. चला, 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 52, 13 5 65, 13 78, 78 मोठे, 13 5 65, उरले किती? 7 उरले. 13च्या पाड्यात 77 येतात का? येत नाहीत. 13ने पण भाग जाणार नाही. पुन्हा 17 बघा, 17 1 17, 17 34, 17 1 17 चोक 68, 68 म्हणजे उरले 4. 17च्या पाड्यात 47 येतात का? येत नाहीत. 17ने पण भाग जाणार नाही. 19चं बघा, 19 1 19, 19 त्रिक 57, 19 चोक 76, 76 जमत नाही, 57 जमतंय. 57 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे बाकी ती 15, किती ती? 15. 19च्या पाड्यात 157 येतात का बघा? 19 सखत 14, 19 33, 19 52चे, 19 71चे, म्हणजे 157 येत नाहीत. म्हणजे 19ने पण भाग जात नाही. आता आलं 23. आता विद्यार्थी मित्रांनो 23 न बघूया. 23 23 23 23 त्रिक 69, म्हणजे उरले 3. आता 23च्या पाड्यात 37 असतात का? नसतात. मग विद्यार्थी मित्रांनो 23 न पण भाग गेला नाही. कुणीच भाग गेला नाही, म्हणजे ही काय झाली? मूळ संख्या, प्राईम नंबर झाली 727. आता शेवटचं काय विद्यार्थी मित्रांनो? शेवटची संख्या आता तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघायची. शेवटची संख्या मूळ आहे का नाही? ती एक स्पेशल संख्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा 997 ही मूळ आहे का नाही. बघा अशा पद्धतीने आपण आता बघा, एवढं मोठाले करत नाही. 727 हे खूप मोठे, एवढं आपल्याला परिस्थिती येत नाही. काय 200 300 पर्यंत हायस्ट येऊ शकतं, आणि ते करणं पण सोपं आहे आपल्याला. आता हे 23 19 भाग देणं खूप वेळ लागतो. बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये काय शिकलो? मूळ संख्या कशी ओळखायची. धन्यवाद.